टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या पथकानं माढा तालुक्यातील आडेगाव येथील शिवारात धाड टाकून अवैध देशी विदेशी दारूसाठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एकूण 2,51,560 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका ओमिनी कारसह दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे। टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांना 5 मे रोजी गोपनीय माहिती मिळाली होती। आडेगाव शिवारातील उजनी पाटीजवळील सद्गुरू हॉटेलसमोर पुणे सोलापूर महामार्गावर ओमिनी कारमधून अवैध दारूची विक्री सुरू आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून रात्री सुमारे 11:15 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला। छाप्यात विठ्ठल विना कोळेकर पाटील वय 64 राहणार आडेगाव तालुका माढा हो ओमिनी कार क्रमांक MH42H0731 मध्ये विविध प्रकारची देशी व विदेशी दारू बाळगून विक्री करताना आढळून आला। त्याच्याकडून टॅगो पंच, डोकी संत्रा, सकू संत्रा, श्रीपूर ब्रँडी, मॅकडॉल नंबर 1, रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्लू यासह विविध प्रकारच्या दारूच्या एकूण 11,182 बाटल्या जप्त करण्यात आल्या। या दारूची किंमत जवळपास 1,21,560 रुपये असून वाहनासह एकूण मुद्देमाल 2,51,560 रुपये इतका आहे। चौकशी केली असता सदर वाहन पिंटू विठ्ठल कोळेकर पाटील राहणार आडेगाव तालुका माढा याचं असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी विठ्ठल विरा कोळेकर पाटील व पिंटू विठ्ठल कोळेकर पाटील यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटेकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। या कारवाईनंतर प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करण्याचा इशारा देत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। या गुन्ह्याचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भीमराव गोळे करीत आहेत। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।